अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न गंभीर आहे। त्यामध्ये जी पाणी योजना होती ती 1300 कोटीवरून 2700 कोटींवर गेली, मात्र अजूनही संभाजीनगरकरांना घरात पाणी आले नाही। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी या संबंधित काल जे शहरातील प्रमुख प्रतिनिधी होते त्यांची आणि कॉन्ट्रॅक्टदारांची बैठक सुद्धा घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्टदार आणि त्यास जी पाणी योजनेची संस्था आहे त्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कान टोचलेले आहेत। आणि त्या संबंधित आपल्याला माहिती देण्यासाठी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत। काल तुम्ही बैठकीला हजर होतात, मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेत आणि कोणाचे कान टोचलेत? कारण की ज्या काही माध्यमांमध्ये तुमचे चित्र आले त्यातून खूप गंभीरपणे तुमचे सगळ्यांचे चित्र आम्हाला पाहायला मिळतात। आम्हाला गंभीर होण्याचा प्रश्नच नाही आहे ना, आम्ही त्याचे एजन्सी आहोत ना, महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये काही खूप मोठा रोल आहे ना, उपमहापौर म्हणून आमचं काही त्याच्यामध्ये दायित्व आहे। त्याच्यामुळे आम्हाला गंभीर होण्याचा विषय नाही आहे। आम्ही गंभीर याच्यासाठीच आहे की फक्त शहरातल्या नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे, शहराच्या नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही गंभीर आहे। कारण याच्यामध्ये माननीय न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहे की कोणीही या योजनेच्या कामामध्ये इंटरफिअर करू नये। त्याच्यामुळे आम्ही कोणीही त्या योजनेच्या कामाबद्दल इंटरफिअर करत नाही। परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल याची आढावा बैठक घेतली। आढावा बैठकीमध्ये या योजनेचं असलेलं काम, अपूर्ण राहिलेलं काम याच्यावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे। आणि जे कोऑर्डिनेशन MGP आणि ठेकेदार यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन होत नव्हतं त्याबाबत सक्त अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी MGPला आणि ठेकेदाराला दिलेल्या आहेत। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्याचा परिणाम म्हणून ह्या पाणी योजनेचे काम पूर्णत्वाकडे जाताना दिसेल आणि शहरवासियांना लवकरच मुबलक स्वच्छ पाणी या योजनेच्याद्वारे मिळेल। कुठेतरी न्यायालयाने MGP आणि जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना प्रतिनिधींनी काही विचारू नये किंवा हस्तक्षेप करू नये असे आदेश दिले होते। कुठेतरी जे उशीर होतोय याचा प्रमुख कारण तो आदेश आहे का? कारण की तुम्हालाही त्याबाबत हस्तक्षेप करता येत नाही। नाही, न्यायालयाच्या आदेशाबाबत बोलणं योग्य होणार नाही, तो न्यायालयाचा अवमान ठरेल। परंतु सगळ्यांची भूमिका एकच आहे की या शहरातल्या नागरिकांना पाणी भेटलं पाहिजे, योजनेचं काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि त्यासाठी सगळे लोक प्रयत्न करत आहेत। निश्चित सगळ्यांचं इंटेन्शन एक असल्यामुळं मला असं वाटत नाही याच्यामध्ये कुठं काही बदल होईल। परंतु फक्त कोऑर्डिनेशन जे MGPचे अधिकारी आणि ठेकेदारामध्ये नव्हतं ते कोऑर्डिनेशन आता येणाऱ्या काळामध्ये होईल असं दिसतंय। मुख्यमंत्री साहेबांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार 2 सचिव या शहरात येऊन या पाणी पुरवठा योजनेची पाहणी करणार आहेत आणि 15 दिवसानंतर परत याची बैठक आयोजित करण्यात येणार आहे। त्या बैठकीमध्ये ह्या कामाच्या झालेल्या प्रगतीचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांनी मागवलेला आहे। निश्चित आता ही आनंदाची गोष्ट आहे की या सगळ्या लोकांनी या योजनेकडे लक्ष दिल्यानंतर निश्चित या शहराचा पाणी प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे। पण आपण जर पाहिलं तर योजना आली, योजनेमध्ये पैशांची वाढ झाली, मात्र अजूनही पैसे आले नाही, म्हणजे पाणी आलं नाही आहे। पण दुसरीकडे तेच पाणी आणण्यासाठी जे श्रेय आहे ते घेण्यासाठी सुद्धा मध्ये काही काळ 2 पक्षांमध्ये कुठेतरी आम्ही आणली असं सुरू होतं, मात्र पाणी का आलं नाही? नाही, श्रेय घेण्याचा विषय नाही आहे, 2 पक्षाचा श्रेयाचा विषय नाही आहे। हा अनेक वर्षापासूनचा पाणी पुरवठा या शहराला नाही आहे त्याचा विषय, हा विषय गंभीर आहे। आणि निश्चित पाणी आणणं म्हणजे पैठणच्या जायकवाडी धरण हे शहरापासून 60 किलोमीटर दूर आहे, त्याचं होणारं काम, तिथून येणारी पाईपलाईन, त्याचा शुद्धीकरण प्रकल्प, या सगळ्या गोष्टीला उशीर निश्चित झालेला आहे। परंतु हे काम काही लगेच 1 महिन्यात 2 महिन्यात होणाऱ्यासारखं नव्हतं, ते आता जवळपास संपत आलेलं आहे। आपण जर बघितलं तर जायकवाडीपासून नक्षत्रवाडी MBR पर्यंत पाणी आलेलं आहे, तिथं टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची टेस्टिंगसुद्धा झालेली आहे आणि निश्चितच आता ते पाणी ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यात घेतलं जाईल आणि त्याद्वारे लोकांना पाणी पुरवठा केला जाईल। एप्रिल ही लास्टची डेडलाईन असं सर्वांकडून सांगण्यात येत होतं, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एप्रिलच्या अगोदर आम्ही पाणी देऊ असं सुद्धा शब्द दिला होता। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असा शब्द दिला होता सभेमध्ये, मात्र अजूनही 4-5 महिने उलटूनही पाणी आलेलं नाही। कुठे कमी पडताय आणि यामागे प्रमुख कारण काय सातत्याने जे होतं? नाही, कसं असतं, एवढं मोठं काम जेव्हा आपण चालू करतो ना तेव्हा डेडलाईन जरी दिलेली असली तरी काम करत असताना अनेक अडचणी येतात। पाऊसमध्ये येत असतो, कुठं रस्त्याच्या अलाइनमेंटमध्ये पाईपलाईन असते, काही काही ठिकाणी DPR जेव्हा बनवला होता
त्यावेळेस त्या ठिकाणी रोड नव्हता, परंतु आता जो मधला काळ लोटला त्या काळामध्ये तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले. असे काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष स्थळावर अनेक बदल झालेले असतात, त्याच्यामुळं कामाला या ठिकाणी उशीर होत असतो. परंतु आता बऱ्यापैकी योजनेचं काम हे 90% पूर्ण झालेलं आहे. 10% कामाचं आता मागे आपण चालू केलं होतं पाणी घ्यायला, परंतु धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली, त्याच्यामुळं सायपन पद्धतीद्वारे जे पाणी घेतो ते पाणी येत नव्हतं. तर अशा जेव्हा ही योजना पूर्ण झाल्यानंतरही ज्यावेळेस आपण ही चालू करू त्यावेळेस अनेक त्याच्यात अडचणी येणार आहे. त्या अडचणी सोडवता याच्यामध्ये उशीर होणार, परंतु निश्चित या शहराच्या नागरिकांना मुबलक पाणी देण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी पूर्ण होणार. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांचे सचिव सुद्धा शहरात येणार आहेत, आता शेवटची डेडलाईन काय असणार आहे संभाजीनगर? हे डेडलाईन देण्याचं काम आमचं निश्चित नाही. आम्ही फक्त उपमहापौर म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. ह्या कामाची इम्प्लिमेंट एजन्सी ही MGP आहे, त्याच्यामुळे महानगरपालिकेचा तसा काही फार याच्याशी संबंध नाही आहे. तरीसुद्धा नागरिकांचा प्रश्न आहे आणि नागरिकांना उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडं, माननीय उपमुख्यमंत्र्यांसाहेबांकडं या बाबतीत आम्ही दरवेळेस जाऊन सांगतो आहे आणि ते सुद्धा या कंपनीचा MGPचा पाठपुरावा करत आहे. निश्चित या सगळ्यांच्या माध्यमातून हे काम लवकरच पूर्ण होईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून संभाजीनगरकरांना लवकरात लवकर पाणी मिळावं यासाठी प्रयत्न आहेत. मात्र दुसरीकडे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि MGP आहे त्यांचासुद्धा तालमेल होऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं सगळ्यांची इच्छा आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.